आणि हे जे प्रॉडक्ट असं आहे की याची जास्तीत जास्त डिमांड आता वाढत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आकर्षित प्रिंट ठेवू शकता, ते जास्तीत जास्त विकले जात असतात। त्यानंतर आपण बघूया थोडी साईज मोठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला टी शर्ट मिळणार आहे कार्टून प्रिंटचा। या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंटमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तुम्हाला जे कलेक्शन आहे ते मिळत असतात। जर तुम्हाला गर्ल्समध्ये हवं असेल तर जे मटेरियल आहे, कॉटन आहे, रिओन आहे, असे वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी जे आहे फॅब्रिक ठेवायचे आहे आपल्या दुकानामध्ये। कारण की मराठी लोकांना हिंदी बऱ्याच लोकांना नाही जमत, आणि जमली तर ती प्रॉपर किड्सवेअर हे असं सेगमेंट आहे जे वारंवार खरेदी करत असतात ग्राहक। जसं आपण सण, शाळा, वाढदिवस असं म्हटलं की त्याच्यामध्ये मुलांना नवीन ड्रेसेस लागत असतात, आणि हे जे प्रॉडक्ट असं आहे की याची जास्तीत जास्त डिमांड आता वाढत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आकर्षित प्रिंट ठेवू शकता, कार्टून वाले प्रिंट आहे ते ठेवू शकता, याच्यामध्ये फॅब्रिक आहे ते तुम्ही ठेवू शकता। किड्सवेअर फक्त या ठिकाणी 26 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये काही असं तुम्हाला किड्सवेअरचं कलेक्शन मिळणार आहे। असं 26 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला किड्सवेअर आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॉम्बो पॅकेजिंग मिळून जाणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळतात आणि डिझाईन सुद्धा याच्यामध्ये मिळून जाते। हे कलेक्शन असे आहेत की तुम्ही वारंवार सेल सुद्धा करू शकता, आणि लहान मुलांना नेहमी कपडे लहान होत चालत असतात, कारण की मुलांची हाईट वाढत असते, त्या हिशोबाने आई वडील मुलांची जे कपड्यांची खरेदी जास्तीत जास्त करत असतात। त्यानंतर आपण बघूया छानपैकी तुम्हाला टी शर्ट आणि बॉटम मध्ये हे सुंदर कलेक्शन मिळणार आहे। तुम्ही चेक करा, या ठिकाणी तुम्हाला बॉटम आणि टी शर्टचं प्रिंटेड मध्ये कलेक्शन मिळणार आहे। म्हणजे की आता कसं असतं ना, एखाद्या घरामध्ये जर बाळ जन्माला आलं तर लगेच त्यांना बरेच जे फॅमिली मेंबर्स असतात म्हणजे एकदम 0 साईज वाले कपडे घेऊन जात असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही क्वांटिटी मधून जर तुमचं ऑर्डर आलं तर तुम्ही 0 साईजचं जे कलेक्शन आहे ते क्वांटिटी मध्ये भरून ठेवू शकता आणि आपल्या ग्राहकांना देऊ शकता, कारण की गिफ्टेड जे कलेक्शन असतात ते जास्तीत जास्त विकले जात असतात। त्यानंतर आपण बघूया थोडी साईज मोठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला टी शर्ट मिळणार आहे कार्टून प्रिंटचा, आणि त्यावर तुम्हाला सुंदरशी ही साईज म्हणजे जी बॉटम आहे प्रिंटेड ती तुम्हाला मिळणार आहे। फॅब्रिक खूप जबरदस्त तुम्हाला मिळून जाणार आहे, तुम्ही बघू शकता मलमल आपलं रिओन असतं ना त्या पद्धतीने तुम्हाला हे जे आहे प्रिंट यामध्ये मिळून जाणार आहे। फॅब्रिक खूप छान, यांच्यामध्ये तुम्हाला 0 साईज पासून तर 14-15 वर्षाच्या मुला मुलींपर्यंत या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार आहे। नेक्स्ट आपण बघणार आहोत टी शर्ट पॅटर्न मध्ये, अगदी सुंदर टी शर्ट विथ शर्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला हे प्रिंटेड मध्ये तुम्हाला शर्ट मिळणार आहे आणि त्यावर बॉटम मिळणार आहे। कसं आहे ना, किड्सवेअर मध्ये आपण जेवढे छान छान आणि क्यूट कपडे ठेवले तेवढे ग्राहकांना आवडतही असतात, आणि आपल्या मुलांना जे ग्राहक आहे त्यांच्या मुलांवर पण सुंदर दिसत असतात। याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळत असतात। हे सर्व कलेक्शन तुम्हाला तुमच्या दुकानात ठेवायचे आणि आपली ग्राहकी वाढवायची आहे। ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर नेक्स्ट फ्रॉक पॅटर्न मध्ये आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी ही पॅन्ट मिळून जाणार आहे छोटीशी। तुम्ही बघत आहात, मी मगाशीच तुम्हाला म्हटली की कार्टून प्रिंट पण ठेवा, जेणेकरून मुलांना कार्टून खूप जास्त आवडत असतात, आणि जेवढे कलरफुल तुम्ही कपडे ग्राहकांना देणार तेवढे त्यांच्यासाठी बेस्ट असतात, कारण ग्राहक जेव्हा समाधान होतं तेव्हाच तुमचे ग्राहकी वाढत असते। या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला जे कलेक्शन आहे ते मिळत असतात। जर तुम्हाला गर्ल्स मध्ये हवं असेल तर गर्ल्स मध्ये तुम्हाला नुसतं फ्रॉक पॅटर्न हवं असतील तर फ्रॉक पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला 0 पासून तर 14-15 वर्षाच्या मुलींपर्यंत तुम्हाला फ्रॉक पॅटर्न मिळून जाणार आहे। हे कॉटन फॅब्रिक मध्ये आहे, तुम्ही बघत आहात अगदी सुंदर तुम्हाला या ठिकाणी लेअर दिलेले आहेत फ्रॉक मध्ये, आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी साईज आणि वेगवेगळी प्रिंट घ्यायची। कसं असतं ना, एखादा ग्राहक आलं आणि ग्राहकाने सांगितलं की आम्हाला सेम प्रिंट मध्ये मोठी साईज हवी किंवा छोटी साईज हवी, तर तुमच्याकडे याच जे पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला साईज आणि जी व्हरायटीज आहे ती ठेवणं खूप गरजेचं आहे। कारण की कसं होतं, एखादा ग्राहक आलं आणि त्यांनी जर नाही घेतलं आपल्याकडून तर ते आपल्याकडचं निगेटिव्ह होतं, मग ते म्हणतं की त्यांच्याकडे तिथं साईजच मिळत नाही, त्यांच्याकडे तर प्रिंटच नाही मिळत। म्हणून तुम्हाला किड्स वेअर मध्ये जास्तीत जास्त व्हरायटीज ठेवायची आणि जास्तीत जास्त साईज सुद्धा तुम्हाला ठेवायचे। थोडंसं आपण बॉईज मध्ये बघून या। मुलांमध्ये तुम्ही बघत आहात टी शर्ट विथ शॉर्ट पॅन्ट मध्ये तुम्हाला जीन्स पॅन्ट यामध्ये मिळणार आहे। अगदी सुंदर ब्ल्यू कलरची टी शर्ट आहे आणि ऑफ व्हाईट कलर ग्रे कलर मध्ये तुम्हाला जीन्सचं जे शॉर्ट आहे ती मिळून जाणार आहे। 2 तुम्हाला या ठिकाणी पॉकेट्स आहे आणि बॅक साइडला सुद्धा तुम्हाला पॉकेट्स मिळणार आहे। रॅन्डमली जे तुम्हाला मी किड्स वेअरचं कलेक्शन दाखवत आहे त्यामध्ये अजून आपल्याला प्रकार या ठिकाणी बघायला मिळत असतात, म्हणून तुम्ही हे सर्व कलेक्शन थोडे थोडे का असेना ठेवा, कारण की याच्यात खूप जास्त फायदा आहे। किड्स वेअरचा असा बिझनेस आहे मंडळी की याच्यामध्ये आपले आई वडील असतात ते मुलांसाठी जास्तीत जास्त कपडे खरेदी करत असतात, कारण की मुलं लवकरात लवकर मोठे होत असतात, म्हणून त्यांचे कपडे जास्त विक्रीला असतात आणि डिमांड पण तेवढी असते। त्यानंतर बघूया
फ्रॉक पॅटर्न आहे, पण त्याच्यावर तुम्हाला छानपैकी मॅचिंग या ठिकाणी जी पॅन्ट आहे ती तुम्हाला मिळणार आहे. अगदी सुंदर या ठिकाणी जे आहे बटरफ्लाय सारखं तुम्हाला पॅच बसवलेला आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे मटेरियल आहे, कॉटन आहे, रिओन आहे, असे वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी जे आहे फॅब्रिक ठेवायचे आहे आपल्या दुकानामध्ये. किड्स वेअर मध्ये ह्या बेसिक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही ग्राहकाला जो कपडा आहे कसा देत आहात, कारण की कपडा देणं ही खूप महत्वाचं काम आहे. जेव्हा ग्राहकाला आपण बेस्ट कपडा आणि बेस्ट डिझाईन जर दिली तर त्याच्याने तुमचा ग्राहक एकदम सॅटिस्फाईड होतो आणि ते आपलं एका सोबत 4 कस्टमर जुळवत असतं. त्यानंतर आपण बघूया जीन्स पॅटर्न मध्ये टी शर्ट. तुम्ही बघत आहात मुलांमध्ये सुद्धा कपड्यांची या ठिकाणी तुम्हाला कमतरता भासणार नाही, कारण की या ठिकाणी कमतरता भासण्याचं काहीच काम नाहीये. इथे प्रत्येक स्टेट वाईज, प्रत्येक ग्रामीण भागावाईज, सिटी वाईज या ठिकाणी लोक येत असतात आणि आपली जी डिमांड आहे ती पूर्ण करत असतात. इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर, म्हणजे की हे पूर्ण पॅकेजिंग असते. हे जे कॉन्सेप्ट आहे ना मंडळी, याच्यामध्ये पूर्ण लहान बाळ असतं, एका दिवसाचं बाळ, ते पूर्ण याच्यामध्ये झाकलेलं असतं, म्हणजे की पूर्ण पायापासून तर हातापर्यंत त्याचं जे अंग आहे पूर्ण झाकलेलं असतं. तुम्ही बघत आहात हे पूर्ण जे आहे तुम्हाला हे होजिरी, कॉटन होजिरी फॅब्रिक मध्ये मिळणार आहे छानपैकी, म्हणजे की बाळाला जर आपण काही खाऊ घालत असेल तर ते अंगावर पडायला नको म्हणून त्याला इथे नॅपकिन सुद्धा दिलेला आहे. म्हणजे एवढं अप्रतिम आणि सुंदर डिझाईन त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर अशा कलेक्शनची सुद्धा जास्तीत जास्त डिमांड असते मंडळी. तुम्ही हे सर्व कलेक्शन आपल्या दुकानात ठेवा. ग्राहकी वाढवण्यासाठी ह्या बेसिक गोष्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे की ट्रेंडिंग किड्स वेअर मध्ये काय ठेवू शकता, गिफ्टेड जे कलेक्शन आहे ते तुम्ही काय ठेवू शकता, किंवा कार्टून प्रिंट वगैरे असते, फॅब्रिक असतं, ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं तर त्यात तुमचा फायदा आहे. कारण की ग्राहक वाढवायचा असेल तर या बेसिक गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण बघूया बॉईज साठी अगदी सुंदर थोडी मोठी साईज आहे. या ठिकाणी बघत आहात 3/4 तुम्हाला या ठिकाणी बॉटम मिळणार आहे आणि टी शर्ट या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4, 6, 8चं सेट असतं. त्या पद्धतीने कलेक्शन तुम्हाला परचेस करायचं आहे. मंडळी इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर लँग्वेज वाईज सेल्स पर्सन दिला जातो, कारण की मराठी लोकांना हिंदी बऱ्याच लोकांना नाही जमत आणि जमली तर ती प्रॉपर आपले इथले लोक आहेत त्यांना समजत नाही, म्हणून तुम्हाला इथे आल्यानंतर मराठी सेल्स पर्सन दिलं जातं. त्याच्यामध्ये नेक्स्ट आपण बघूया अगदी सुंदरचं, याच्यामध्ये फिश प्रिंट तुम्हाला मिळणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये बॉटम मिळणार आहे. तुम्ही बघणार या ठिकाणी किती छानपैकी नॉड बनवलेला आहे, पण ते नॉड नाहीये, ते अगदी त्याच्यामध्ये स्टिच केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि कम्फर्ट इलास्टिक सुद्धा असणार आहे. हे सर्व कलेक्शन तुमच्या व्यवसायात वाढ करण्यात मदत करतील आणि तुमचे ग्राहक सुद्धा जुळवतील. या ठिकाणी तुम्हाला कमी बजेटमध्ये किड्स वेअरचा व्यवसाय सुरू करून दिला जातो. जर तुम्हाला वाटत असेल की स्पेसिफिक फक्त किड्स वेअरचा आम्हाला एक ब्रँच घ्यायची, एका ब्रँड सोबत जुडायचं आहे, तर तुम्ही लिटिल विंग्स ही एक फ्रँचायझी घेऊ शकता आणि आपल्या एक ब्रँड सोबत जुडून आपला व्यवसाय सुरू करू शकता. या ठिकाणी तुम्हाला किड्स वेअरची सुद्धा जी फ्रँचायझी आहे ती दिली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही काय कशा पद्धतीचे कलेक्शन ठेवू शकता, व्हरायटीज तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे, हे A to Z तुम्हाला शिकवलं जातं आणि सांगितलं जातं. तर मंडळी जर तुम्हाला किड्स वेअर मध्ये काहीतरी युनिक आणि वेगळे कलेक्शन हवे असतील तर भेट द्या अजमेरा फॅशनला. घरी बसल्या मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, लगेच कॉन्टॅक्ट करा. नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.